पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत अत्यंत गुणकारी आज आपण छान असे मेथीचे लाडू बनवतोय। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू खूप जास्त उपयुक्त होतात। महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये कंबरदुखी किंवा सांधेदुखीचे त्रास खूप जास्त असतात थंडीमध्ये, तर ह्या सगळ्यावर तुम्ही असे छानसे लाडू बनवून तयार करू ठेवू शकता। ही रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रमाणबद्ध पद्धतीने अगदी वाटीचं प्रमाण, वजनी प्रमाण दोन्हीही प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। नसेल पाहिले तर एकदा जरूर बघून घ्या। इथं मी 2 वाट्या मखाणे तुपावरती भाजून घेतले, छान काढून घेतले। त्यानंतर एक मध्यम आकाराचा खोबरा सुद्धा छान भाजून घेतला। अर्धा किलो खारीक मी 1 तासाभरासाठी उन्हामध्ये वाळवून घेतली, फोडून बिया काढून ती सुद्धा छान भाजून घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी मी बदाम, 1 वाटीच इथे मी काजू सुद्धा छान भाजून घेतले। त्यानंतर सगळे सीड्स, त्यामध्ये पंपकिन सीड, भोपळ्याच्या बिया ज्या असतात त्या, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, टरबुजाच्या बिया, आणि त्यानंतर इथं मी जी आपली अळशी जी असते ना, अळशी म्हणजे जवससुद्धा थोडंसं घ्यायचं, ज्यामुळे केसांचं आरोग्य खूप छान राहतं। खूप जणांना केस गळतीचं प्रॉब्लेम असतं, तर अळशीसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे। सगळं व्यवस्थित असं तुपावरती भाजून घ्यायचं। 2 वाट्या गहू पीठसुद्धा यामध्ये घातलं होतं, तसंच मेथीसुद्धा 2 तास मी तुपामध्ये भिजवून यामध्ये घातली। सगळं छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलं आहे। हे जे ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे ते 1 किलो आहे, त्यासाठी इथं मी अर्धा किलो गूळ घेतला होता। वाटीच्या प्रमाणामध्ये 8 वाट्या हे मिश्रण होतं, त्यासाठी 4 वाट्या म्हणजेच निम्मा मी इथं गूळ घेतला होता। गूळ फक्त आपल्याला थोडंसं तूप घालून वितळून घ्यायचा, याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही। हे मिश्रण थोडंसं दिसायला सुक्कं दिसत असलं ना, तरी लाडू खूप पटपट बांधले जातात। आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू तुम्ही जर एकदा बनवले ना, तर 2 ते 2.5 महिने छान टिकतात। सकाळी जर हलक्या कोमट दुधासोबत जर लहान मुलांना 1 लाडू जर दिला ना, तर मुलांना सर्दी, खोकला किंवा साथीचे कोणतेच आजार होत नाही। मंडळी, रेसिपी जरा सुद्धा आवडली ना, तर व्हिडिओला